देशातील लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेची घोषणा झाली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळ्यांनी तोंडात बोटं घातली। महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून महायुतीने दणदणीत विजय मिळवला। महाराष्ट्रात महायुतीला 230 जागांवर यश मिळालं, तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागा मिळवता आल्या। अपक्षांनी आपला पाठिंबा महायुतीला जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। महाविकास आघाडीतील नेते मंडळी निकालाआधी कोण मुख्यमंत्री बनेल, सरकार कधी स्थापन करायचं याबद्दल बोलत होते। त्यांचे नेते हॉटेलचं बुकिंग, विमानाचं बुकिंग करण्यात व्यस्त होते, पण महायुती मात्र शांत राहून येणाऱ्या निकालाची वाट पाहत होती। महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्यांकरवी आपण संभाव्य उमेदवार आहोत हे आघाडीतील मित्र पक्षांना ठासून सांगत होते, पण निकाल अतिशय वेगळा लागला आणि नेहमीचं रडगाणं सुरू झालं की ईव्हीएम मशीन हॅक झाली। राज्यात सगळीकडे आमचाच वारा असताना आमचा पराभव होणं शक्यच नाही, तर कुठे ईव्हीएम दिवसभर वापरून 99% बॅटरी कशी काय राहिली याबद्दल प्रश्न उभे केले। तर मनसेच्या उमेदवाराने सांगितलं की माझ्या घरात मी, माझी पत्नी, माझी आई आणि मुलगी अशी 4 जण आहोत, तर मला निदान घरच्यांची तर मतं असायला हवी होती। हा ईव्हीएमचा घोटाळा आहे। काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी तर घोषणा केली की भारत जोडो यात्रेसारखी आम्ही ईव्हीएम हटाओ यात्रा काढणार आहोत। आता या सगळ्या गोष्टींवर राजकीय खलबतं नेहमीच होत असतात, पण खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का याबद्दल कोर्टात ज्या याचिका दाखल केल्या गेल्या त्यावर कोर्टाचं म्हणणं काय आहे आणि ईव्हीएम मतदान प्रक्रिया कशी पार पडते? अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। ईव्हीएम मधून मतदान कसं मोजलं जातं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं। कालच्या संविधान दिनाच्या दिवशीच निवडणूक आयोगाच्या मतदान प्रक्रियेवरती संशय व्यक्त करणारी एक याचिका डॉक्टर के. पॉल यांनी दाखल केली। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती, पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे। त्यावर खडे बोल सुनावत पराभव झाला ते ईव्हीएम मध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश, असं कसं होऊ शकतं? आता ही याचिका फक्त याच वेळी आली होती का? तर नाही। या अगोदरही लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोदी सरकार बहुमताने सत्तेमध्ये आलं। त्यावेळीही न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे 100% पडताळणी करण्याच्या सर्व याचिका फेटाळल्या। यावेळी वकिलांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अनेक पुढारलेल्या देशात सुद्धा बॅलेट पेपर वापरत असल्याने भारतानेही ईव्हीएम मशीन बंद करावी असा युक्तिवाद केला। पण दीपंकर दत्ता यांनी आपल्या देशाची लोकसंख्या बघता आपल्या निवडणूक प्रक्रियेची इतर देशांसोबत तुलना करणं योग्य नसल्याचं सांगितलं। जर बॅलेट पेपरचा वापर केला तर लागणाऱ्या कागदामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते। यासोबतच मतमोजणीची प्रक्रिया ही संशयास्पद आणि वेळखाऊ होते, याचा अनुभव भारताने या अगोदर घेतला आहे। भारत हा एकमेव असा देश आहे की जिथे निवडणूक कुठल्या ना कुठल्या ठिकाणी सदोदित चालूच असते। त्यामुळे प्रत्येक ठिकाणची ही प्रक्रिया पार पाडताना निवडणूक आयोग वेळेअभावी दिरंगाई करण्याची शक्यता आहे। त्यामुळे ईव्हीएम हेच योग्य असल्याचा निष्कर्ष दिला गेला। संसदेत एका खासदाराने ईव्हीएम मशीनची कॉपी आणून ती कशा स्वरूपात हॅक केली जाऊ शकते याचा एक डेमो दाखवला। या डेमोने भारतात प्रचंड खळबळ माजवली। त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वच पक्षांना खुलं आव्हान दिलं की आम्ही मतदानात जी ईव्हीएम वापरतो ती जगातील कोणत्याही माणसाला आणून हॅक करून दाखवावी, पण हे आव्हान कुठल्याही पक्षाने स्वीकारलं नाही। परिणामी राजकीय पक्षांचे ईव्हीएमवर होणारे आरोप खोटं असल्याचं सिद्ध झालं। ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। पूर्वी बॅलेट पेपरवरती मतदान व्हायचं, पण 1982 मध्ये भारतात पहिल्यांदा या मशीनचा वापर सुरू झाला। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बँगलोर आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद यांच्या सहकार्याने निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञ समितीने ईव्हीएम डिझाईन आणि विकसित केलं। ईव्हीएमच्या मशीन्स या फक्त या 2 कंपन्यांद्वारेच बनवल्या जातात। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मशीनसाठी रोम म्हणजे रीड ओनली मेमरी वापरली जाते। रोम ही कायमस्वरूपी मेमरी असते, म्हणजे यात एकदा प्रोग्राम टाकला की तो मिटवता किंवा बदलता येऊ शकत नाही। ईव्हीएम मध्ये USB किंवा इंटरनेट कनेक्टसाठी कोणतीही सुविधा नसते, तसेच त्याला वायफाय किंवा ब्लूटूथ कनेक्ट करण्यासाठी कोणतेही हार्डवेअर लागत नाही। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भारतीय ईव्हीएम
ही कम्प्युटरला जोडून ब्ल्यूटूथ, रिमोटने किंवा मोबाईलने हॅक करता येऊ शकत नाही. ईव्हीएम मध्ये डेटासाठी फ्रिक्वेन्सी रिसिव्हर किंवा डिकोडर नाहीये. मतदान केल्यानंतर त्यावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समोरच सील लावलं जातं. ईव्हीएम मशीनमध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट असे 2 भाग असतात. कंट्रोल युनिट हे नियुक्त असलेले निवडणूक अधिकारी म्हणजेच रिटर्निंग ऑफिसर यांच्याकडे असतं. तर बॅलेटिंग युनिट मतदानाच्या डब्यात ठेवलेलं असतं. लोक इथे येतात आणि मतदान करतात. पीठासीन अधिकारी मतदारांची ओळख पडताळतो. त्यानंतर मतदार कंट्रोल युनिटचं बटन दाबून बॅलेटिंग मशीन ऍक्टिव्ह करतो. त्यामुळे एकच मतदार अनेक वेळा मतदान करू शकत नाही. दिलेलं मतदान त्याच व्यक्तीला पडलं आहे की नाही, किंवा आम्ही बटन एकाचं दाबलं आणि लाईट दुसरीकडेच लागला, अशा मतदारांच्या काही तक्रारी लक्षात घेऊन व्हीव्हीपॅट मशीन बनवली गेली. व्हीव्हीपॅट म्हणजे व्होटर व्हेरिफायल पेपर ऑडिट ट्रेल. आता ही मशीन सुद्धा ईव्हीएम सोबत येते, ज्यातून एक स्लिप बाहेर येते आणि त्या स्लिपमध्ये ज्या उमेदवाराला मतदान झालं आहे त्या उमेदवाराचा फोटो किंवा निवडणूक चिन्ह असतं. खरंच ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे हो. ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं, पण फक्त एकाच पद्धतीनं, ती म्हणजे ईव्हीएम हार्डवेअर बदलून. जर संपूर्ण हार्डवेअर बदललं तर आपल्या मर्जीनुसार टाकलेल्या प्रोग्रामनुसार ते काम करेल, पण यासाठी मानवी हस्तक्षेप गरजेचा असतो, जो निवडणूक आयोगाकडून होऊ दिला जात नाही. पण विरोधक हे अमान्य करतात. पण निवडणूक आयोगाने जेव्हा ईव्हीएम हॅक करायचं आव्हान दिलं होतं तेव्हा हे सगळे विरोधी पक्ष कुठे लपून बसले होते? पण हे आव्हान निवडणूक आयोगाने आजही त्यांना दिलंय. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.